नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज तारीख आहे 8 डिसेंबर 2025. आता वाजले त्या 9 वाजलेत. आता नाश्ता करणार आहे, कारण की आईने केला आहे नाश्ता. आई लागल्या बोलवायला नाश्ता करायला म्हणून. आता जातो, करतो नाश्ता मस्तपैकी. शेवाळ्याचा ही शेवाळ्याचं उपीट आहे. हे रव्यापासूनच बनवते हा ना. ठीक आहे, ही शेवाळ्याचं उपीट आहे, रव्यापासूनच बनवते ते. आई म्हटली कढईतेच खा. आता मी कढईतेच खाणार आहे. उगाच ताट घ्या, त्यात काढा, परत हे करा, आहे का नाही. आता मी कढईतेच खातो सगळे. ही उलट ना, यातच खातो. मिरच्या बघा, मिरच्या लय टाकले तेच. मिरच्या असल्या मिरच्या टाकल्या. मिरच्या खात नाही मी, लय मिरच्या टाकल्या त्याच. लांबड्या मिरच्या आहेत, लांबड्या. काय करायला चपाती? मगाशी दुकानात गेलतो घेऊ, सांगायचं नाही तुम्ही. मगाशी डायरेक्ट कढई, ताडबीट काय भानगडत नसते आपली, आहे का नाही. तुम्हाला मी आज आमचं मम्मी आणि पप्पा दाखवणार आहे. लय दिवस झालं दाखवलं नाही. मागचे 2 महिन्यापूर्वी तुम्हाला दाखवलेलं, पण ते काय नीट दाखवलं नव्हतं. कोण मम्मी आहे, कोण पप्पा, कोण काय, एवढं काय नीट दाखवलं नव्हतं तुम्हाला. आता आज नीट दाखवणार आहे तुम्हाला. आमच्या घरात कोण कोण असतंय ते दाखवणार आहे. चला दाखवतो तुम्हाला कोण कोण आहे. ही बा तुम्हाला दाखवतो. ही पप्पा बटाटा लागले सोलायला. किती बटाटे आहेत? 4-5 बटाटे आहेत. बटाटे लागली ती सोलायला. काय वर बघत नाही ती, ह्यांना बोललेलं आवडत नाही, आहे ना का. बटाट्याचं काय करणार आहेस? शिरा करणार आहेस बटाट्याचा? काय पण बोलती शिरा. ही बटाटे लागले सोला. ही आहे ती पप्पा, ही आहे आई. तोंड दाखव ग, इकडे तोंड दाखव की. ही आहे आई, चपात्या लागल्या करायला. आणि अजून काय तो भाऊ, त्याचं काय त्याचं माझं पटत नाही, त्यामुळे मी काय त्याला दाखवत नाही. ही पप्पा आणि मम्मी, आणि मी हा कॅमेरा धरला आहे, तुम्हाला माहितीच आहे. मी आता आई करायला आल्या चपात्या. मला किती झाले बटाटे? 4-5 झाली. टमाटोचं काय ते बटाट्याचं सार कर की. होय, बटाट्याचं सार कर की. हे ते मला पटत नाही, कशाला देतो ना गेला घ्या बस. मला डबा झाला काय झालंय तुझं. बघा अजून एकदा सांगतो, ही आहे पप्पा, ही आहे मम्मी. तुम्हाला दाखवलं बघा, ती मम्मी आहे आणि खाली बसलेलं ते आमचं पप्पा आहेत. आणि अजून एक बहीण आहे, तिथं झाले लग्न. ती असत्या इचलकरंजीला. तुम्हाला कुठल्याही तरी ब्लॉगमध्ये दाखवलं होतं बघा. बहीण म्हणजे इथं बसलेले बघा, धुणं धुत, त्या दिवशी मी दाखवलेलं बघा. ती माझी बहीण आहे. म्हणजे तुम्ही बघितलं का नाही तेच कळलं ना. बघितलं असेल त्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं बघा. ती बहीण आहे, तिला 2 मुलं आहेत. ते असत्या इचलकरंजीला. आणि मी एक, आणि तो भाव. इथं असतोय आम्ही 4 जण, आणि बहीण असते तिकडं. एवढी जणी आमची फॅमिली आहे. असे काय बिल वय इकडं आण. इथं तारीख असते. इथं तारीख ही काय 6/11/2025. आज तारीख किती आहे? आज तारीख आहे 8. आता हा, होय तुला भरायच नाही लवकर लाईट बिल. 7 तारीख आहे म्हणतोय ह्यो. आता 6 तारीख आहे, कसं भरणार? घेतोय नको नको बघून ये की. 2 महिन्याचं एकदम भरणार वे. नाही 7 तारीख आहे म्हणतोय ह्यो. आता ह्याला पण काय काय द्यायला कुठल्या पण बघायला लागलाय तारीख त्यो. अगं हे काय 6 तारीख इथं लिहिलंय. आता 2 महिन्याचं बघून सांगा बरं. तुला त्याला काय कळत नाही. मी जरा आवडतं माझं. आता 2 महिन्याचं एकदम भरणं म्हणजे अवघड आहे. मग तेव्हाच बाजूला काढून काय तुला पण काय चार्जिंग संपले काय? नाही रे, जा तिकडे बाहेर रे. उगाच उशीर व्हायला लागला इथं.
आणि माझं दररोज रुटीन कसं आहे माहिती आहे का, सकाळी लवकर 9:30ला जायला लागते नाही कामाला, डबा भरून. पहिला मी सकाळी उठतो कितीला, सकाळी उठतो 7:30ला, अंघोळ होते माझी 8:30 वाजेपर्यंत, देवपूजा करतो, एक 8:45 वाजेपर्यंत देवपूजा होत्या. मग तिथनं पुढं ब्लॉगिंग करतो, म्हणजे व्हिडिओ करतो. एक अर्धा तास तरी लागतो व्हिडिओ करायला, ते एडिटिंग करायला, हे ते अर्धा तास तरी लागतो आहे. मग तिथनं पुढं मग डबा भरतो आहे आणि मग जातो आहे. आणि नाहीतर सकाळी नाश्ता केला तर करतो आहे, नाहीतर डायरेक्ट जेवूनच जातो आहे डबा घेऊन. आणि संध्याकाळी किती वाजतील ते पण सांगता येत नाही ना. संध्याकाळी कधी कधी 6 वाजतात, कधी कधी 7 वाजतात, कधी कधी 8 वाजतात, कधी कधी रातपाळी पण असतात. म्हणजे जास्त लोड असणार आहे कामावर, रातपाळी पण असत्या. ते करावंच लागतं ना काम, कारण की पैशासाठी काम करावंच लागते. आता झालं आहे, आता डबा भरला आहे, आई करायला लागल्या चपात्यानं काय असेल ते न्यायचं डब्यातनं. ब्लॉगिंग आता झालं, आता किती एक 4 महिने झाला असतील मला हे ब्लॉगिंग सुरू करून. 4 का 5 महिने झाले ते. आता माझं सबस्क्राईब किती झालं आहे तर 1033 झालेत, 1033 सबस्क्राईब झालेत माझं. होतील पुढं हळूहळू होतील. व्हिडिओला पण काय लय व्ह्यूज येत नाहीत माझ्या, कधी 20, 30, 40, 50, 200. कधी कधी व्हिडिओ चांगला असला की 200 येतात, आलं तर एवढंच व्ह्यूज येतात. 20, 40, 50, 100 एवढंच व्ह्यूज येतात. ह्याच्यावरती व्ह्यूज देणं झाल्यात, कारण की कोण व्हिडिओज बघत नाही ना आपलं, आणि आपलं व्हिडिओ कोणाला आवडणंच झाल्यात. त्यामुळं करत राहायचं पुढं व्हिडिओ, आपाप मनानं व्ह्यूज येतात. की 4 वर्ष लागेना, 5 वर्ष लागेना, किती का लागेना, मी कंटिन्यू व्हिडिओ करत राहणार. आणि दररोज ब्लॉगिंग करतो आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, मी सांगितलेलं कुठल्या तरी ब्लॉगमध्ये सांगितलेलं मी दररोज ब्लॉगिंग करतो आहे म्हणून. बघा एवढं कामाला जातो आहे सकाळचं, तरी एवढं लवकर उठून मी ब्लॉगिंग करून एडिटिंग करतो आहे. बघा सोपं काम नव्हे, एवढं करायला लागतं आहे. एक दिवसही चुकला नाही माझा की बाबा ब्लॉगिंग नाही केलेलं. मी कंटिन्यू ब्लॉगिंग करतो आहे. सारखं व्ह्यूज बघतो मी, आता डोक्यात ठरवले सारखं व्ह्यूज बघायचंच नाही. म्हणजे दररोज बघतो मी YT स्टुडिओमध्ये जाऊन, ह्याला 20 ह्याला किती व्ह्यूज आलं, त्या व्हिडिओला किती व्ह्यूज आलं. मग असं बघितलं का नाही मन असं नाराज होते, नको वाटते असं व्हिडिओ करायला. म्हणजे मनात काहीतरी वेगळंच विचार येतात ना. बंदच करूया उद्यापासून, काय एवढं मेहनत करून व्हिडिओ बनवून काही व्ह्यूज येणं झालेत म्हणल्यावर कशाला व्हिडिओ करायला, असं काहीतरी विचार मनात येतात. आता व्ह्यूज किती आहेत ते बघणं बंदच करणार आहे मी आता नुसतं व्हिडिओ करत जाणार, कंटिन्यू करतेच सोडा, फक्त व्हिडिओ करत जाणार. आता बघणार पण नाही कोण बघते, किती व्ह्यूज आल्यात, किती लाईक आल्यात, तसलं काय नाही, करत राहणार.